पहले 10 समझ लो हम नादानी में, बचपन बहुत ही अल्लड़ सा जीवन होता है। उसके बाद 11 से शुरू हो जाती है वो कसरत, जिसे कहते हैं जिंदगी। उसके बाद अनेक पड़ाव आते हैं ना, जब हमें अपने आप को ढालना भी होता है और इम्प्रूव हो ना हो, आगे बढ़ना तो होता है। तो एंड बड़ी सबसे बड़ी बात ये है ना कि 70 इयर्स के बाद आप ऐसी उम्र में हैं जब आप किसी को समझाने जाओ तो उस सामने वाला सुनने वाला अगर जेनजी या जेन अल्फा है 2010 के बाद वाले, वो समझते हैं कि दादी माँ, मुझे लगता है कि लाल किला आपसे सिर्फ एक दिन बड़ा है। तो वो विजडम देने की बात होती है ना। तो 70 इयर्स, देखिए बहरहाल कैसे हो रहा है कि पसंद आए नहीं आए, ये सच है कि मुंबई में स्पेशली जो मेट्रोपॉलिटन सिटीज, दादी या नानी ये हर एक घर का अभी हिस्सा नहीं है। न्यूक्लियर करते करते हम 2-2.5 लोगों तक ही आ गए। पर स्क्वायर फुट अगर गिने तो एक पूरा आदमी जस्टिफाई नहीं कर रहा है घर को, सही है। तो दादियां नानियां उस उम्र की एक अलग बात होती है, जैसे आप अभी कुछ समय बाद देखेंगे दादी होने का नानी होने का क्या अपना फायदा है। तो ये ऐसे होता है ना, तो हम वो भी कोशिश करेंगे कि वो एक बिल्डअप करें। दादी पोतियों के साथ अब समय नहीं मिलता है। मुझे लगता है कि हमारी एक लास्ट जनरेशन रही होगी। मैं 80s का हूँ, 80s बॉर्न, तो दादी भी थी, नानी भी थी, मतलब शादी होने तक और बच्चा होने तक नानी दोनों भी थी मेरी। तो हाँ थी, उसमें खुशी, मतलब दुख नहीं। तो उसके बाद अभी हमारे बच्चों को या तो थोड़े साल मिले, लेकिन आपको बहुत लंबी उम्र है, क्योंकि अभी भी आपको वो घोड़ा हाथी बनना है, आपको युवा को करना है, तो आप करिए। मैं चाहता हूँ कि इनको जब भी आप विशेष दें, मैं रैंडम किसी के पास भी चला जाऊंगा माइक लेके, क्योंकि इस आज के इस प्रोग्राम की कोई भी स्क्रिप्ट नहीं है, कोई फ्लो नहीं है। ये परिवार क्या करता है, मुझे धमकाता है, डेट नहीं देता है। विशु फोन करता है, विशु तू चाहिए लो भाई, और इसके सपोर्ट में मेरे और मतलब हमारे कॉमन फ्रेंड्स जो 2 दिन तू कहीं नहीं जा रहा है, विशु के घर का प्रोग्राम। हाँ भाई हाँ, मैं नासिक में 3 फोन, तू आ रहा है, बोले पूछ रहे हो, बोल रहे हो, धमका रहे हो, तू कुछ भी समझ, तू कहीं नहीं जा रहा। I was supposed to travel outside of Maharashtra, नहीं जा रहा है, ये मार देगा ये, मतलब बैठ भी गया मेरे ऊपर, तो मैं नाम शेष हो जाऊंगा। तो बर्थडे गर्ल का एक स्पेशल हम एंट्री लेंगे, उसको बताएंगे, नहीं सरप्राइज देंगे उसको, और उसको कुछ पता नहीं कि हमने उसको क्या प्लान किया है, बर्थडे क्लब हाउस में किया है, ये भी उसको कुछ पता नहीं है। उसको कहा गया कि किसी और का बर्थडे है, फोटो भी किसी और का। हाँ इशू नहीं। तो हम शुरू करेंगे एक ये मतलब ऐसे ही चलने वाला है। तो मेरे बाद बहू बेटे और बेटियां मुझे जब भी कहेंगी कि गो फाइनली, तो मैं शुरू करूंगा। बाकी दुख तो उसकी बहू को आज की तारीख में जितना दुख हुआ है कि बहुत ही हट से उसने अपनी बेटी को सेम ड्रेस सिलवाया। अगर अभी उसने ठाना कि भाई बदलना है, तो बस दूधू का एकदम महायुद्ध छिड़ गया था तभी 10 मिनट में, तो वो होता है। और सबसे पहले अभी ये एक बात ना मैं हमेशा करता हूँ कि मैं एक होस्ट हूँ, 20-25 सालों से होस्टिंग कर रहा हूँ, क्रिकेट की कमेंट्री भी करता हूँ। मेरा नाम है स्वप्निल जाधव, तो मैं आपको होस्ट करूंगा। लेकिन जिनके लिए और तालियां बजनी चाहिए, फर्स्ट ऑफ ऑल हमारे जो वीडियोग्राफर्स और लेंस ऑपरेटर्स हैं यहाँ पे, उन दोनों के लिए जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। क्योंकि कैसे होता है ना, ये इस परिवार को सिर्फ फोटोज और वीडियोस नहीं देने वाले, ये उनको देंगे मेमोरीज, जो ईवा बड़ी होकर शायद अपने नाती पोतियों को दिखाएंगे, ये दादी थी हमारी, ये बुआ है, ये खड़ूस है लेकिन बुआ है,
तो ये उनके लिए तालियां, हमारे साउंड ऑपरेटर भी है नहीं, उनके लिए भी जोरदार तालियां होनी चाहिए। जो आपको सर्व करेंगे उस डिपार्टमेंट के लिए वो 2 बंदे हमारे आए हैं आज। थैंक यू फॉर कमिंग। आप हमें खाना दिलाएंगे। हाय ईवा, उनके लिए जरा जोरदार तालियां होनी चाहिए। ईवा इथे ईवा कम यार, तुझ्याकडे टाळ्या झाल्या हा बरं। हे हमारे पूरे डेकोर का जो जिम्मा लिया था हमारे भाई के लिए जरा जोरदार तालियां होनी चाहिए। हमारे स्क्रीन ऑपरेटर्स के लिए भी जरा बजा दीजिए यार तालियां, क्या ही परफॉर्मेंसेस भी है आज, तो वो एक बहुत ही अच्छा और अलग कलर आज के इस माहौल में होने वाला है। तो परफॉर्मेंसेस भी है और सबसे अहम बातें जो हो रही है ये इन दोनों के बीच हो रही है। हमारे घर जाके मैं कहीं भी बैठूंगी मागे तिला जवळ खेळूया आपण अरे व्हाट्स नेम अंश किया और कितने लोगों को वेट कर रहे हैं? चलो मग आता ना सगळं मगापासून जे काही सांगितलंय ते विसरायचं आणि असं यायची मला माहितीच नव्हतं सगळं ओके हिला आपण सांगितलेलं आहे हिला कोण कोण घेऊन येणार आहे मतलब कहीं भी हो ये चेहरा ये फिगर आपको उस प्रोग्राम में दिखेगा ही। उनके सिवा हमारे लोकेलिटी का कोई भी प्रोग्राम पूरा नहीं होता और बहुत बढ़िया लगता था जब आंटी आती थी और सब हैंडल करती थी, उनके वहाँ के दोस्त, वहाँ की सहेलियाँ, वहाँ के नेबर्स, और ये दिख रहा है कि कैसे स्वभाव जो है आपका भी उनका भी एक दूसरे के साथ रहने के लिए आपको बहुत मदद करता है। तो आप डिसाइड कर लीजिए कौन कौन बोलने वाला है उनके बारे में, क्योंकि काफी समय इवनिंग का आप शायद साथ में बिताते होंगे। वो था एक्सट्रीम नेबर्स, एकदम इमीडिएट नेबर्स कौन है इनके? इमीडिएट नेबर्स नहीं है, महिला मंडल अलग है। तो आई विल सी यू आफ्टर 5-7 मिनट्स। अंकल वेलकम।
साहेब येतात आता तुझ्या मागे तुझी आई साहेब माता मातुरी तुरबी तुरबुनी वाली नाही गो नाही गो नाही गो नाही गो एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाचावती पाहिली होती अन्नामध्ये भरली होती तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल चांगली होती पाहिली होती एक पोरगी संध्याकाळी नाचावती पाहिली होती पण काय माझे देवांश हे मम्मी कोणी शिकवलं मम्मीने शिकवलं ही देवांश शिकवलं व्हॉट नेक्स्ट म्हणजे कसं आलं आई टेल यू ऐसे हुआ कि देवांश ने जो भी अभी सॉन्ग्स पर परफॉर्म किया है इसके बाद हम उसको दोष नहीं देंगे इफ ही डजंट हैव गर्लफ्रेंड बट गर्लफ्रेंड्स डोकं फिरले कि पहले एक पोरगी संध्याकाळी नाक्यावर मतलब इसको अगर शाम को 5 से 7 तक ढूंढना है तो यू नो द लोकेशन कोई टेंशन नहीं है अभी इसके बाद ये दे कुछ नहीं रितिका यू कैन प्लीज ग्रुप डांस है हाँ ग्रुप रितिका एंड वाओ प्ले जन्म जन्म हो तू ही मेरे पास जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां जन्म जन्म हो तू ही मेरे पास जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां ये है खबर दिल में कहीं रहता है मुझे मेरे खुद पर तेरी माँ मेरे खुद पर तेरी उंगली पकड़ के फिर से सिखा दे गोदी उठा ले
1 2 3 4 क्या बात है रूप तेरा सोना सोना तेरी पायल रूप तेरा सोना 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 तेरी पायल छन छना छन ऐसे छनके दर्द सबको घायल कह रहा धोखा कर इश्क में जीना मरना Say shala shala, Maria say shala shala, Maria say shala shala, Maria say shala shala. Yeah. Everybody shala shala, Maria say shala shala, Maria say shala shala, Maria say shala shala. या डायलॉग म्यूजिक पण आणली तू आपने इस विद्या को ग्रहण किया है, हमें थोड़ा आगे आ जाइए ना, थोड़ा थोड़ी हो। हम जानना चाहेंगे कि आज आपके पास शब्दों का उपहार क्या है। आम्हाला ऐकायचं की तुम्ही मम्मी बरोबर म्हणजे तिच्या वाढदिवसाला तुम्ही काय सांगाल तिला? एक्चुअली वो मेरी जीवन साथी है, इसने जो भी कुछ दिया है बहुत कुछ दिया हुआ है, किसी बात की कमी नहीं। 3 लड़की 1 लड़का, बस यही मेरी धन दौलत है और आनंद से, और क्या देना चाहिए मुझे। मैं तो ये कहूँगा, ये तो मेरी लक्ष्मी है। 49 ईयर एक साथ निकाले हुए, रनिंग मेरा 73 है, इसका 70 हो गया है। भगवान ने जो रखा हुआ है हमें, बस इसी हाल में आनंद से रखें, जो आप लोगों का सब आशीर्वाद मिले और आगे ऐसे आनंद मिले, बस ये और क्या चाहिए। वयाच्या 70व्या वर्षी हे आता सगळी नाती झाली, मुलगी, बहीण, बायको, मैत्रीण, आई, आजी, म्हणजे दोन्हीकडे नानी दादी दोन्ही पण. कसं वाटतंय 70व्या वर्षी, म्हणजे आता उलट हा एकदम छान वाटतं, एकदम छान, एकदम सुंदर वाटतं. असं वाटतं की खरोखर मी माझ्या जीवनात सगळं मला परमेश्वराने दिले, सगळं दिले, सब कुछ मेरे को मिला है. क्या सब कुछ मिला है, लेकिन आज एक अगर गिफ्ट मागना हो, एक जर गिफ्ट मागायचं असेल पप्पांकडून तर काय मागणार? काय सगळं तर दिले, अजून काय मागायचं, सगळं आहे. हे ठीक आहे, 3 मुलं 3 मुली, हा एक मुलगा, ते सगळं ते ठीक आहे, ते गिफ्ट नाही. अजून आज काय आज काय? आनंद. हे त्यांनी सांगितलेलं उत्तर नको देऊ, तुझ्या मनात काय? आनंद. बाबा मोशा आहे स्वतःच्या मनात काय एक गोष्ट मागायची आहे बाबांकडे? नेहमी हसत खेळत राहावं, हेच आनंदच. हो ना? खुश रहने का जो रहस्य है ना, वो अगर एक ने बोला है ए तो दूसरा बी नहीं कहेगा, ए ही कहेगा. और उसमें अगर बीवी ने कहा है ए तो बंदा ए ही कहेगा, कैपिटल स्मॉल पूछ के बोलेगा. वो एक डायलॉग है ना, मैं पूछ के बताता हूँ, वो इसी खुशी का जो एक बहुत बड़ा पिटारा है ना, उसका जो की है वो यही है कि एक दूसरे की सुनते चलो. बहुत बढ़िया, ऐसे ही खुश रहो. एक पोज हो जाए, और एक पप्पी देना मम्मी ने बस
अब पी लेना है, सबको नहीं दिखाएंगे। हा आमचा सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे आणि मी इथे मला जॉईन केलेले माने साहेब आणि आदाडे साहेब त्यांची माझी भेट 1 मे रोजी झाली होती. ते म्हणाले आहे तुम्ही आपले या आमच्या ग्रुपमध्ये आणि इथे आल्यापासून खरंच जीवनाला चेतना मिळते ना आणि चालना या ग्रुपमध्ये मिळालेली आहे. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमचे माने साहेब यांचा 77वा वाढदिवस आहे. आणि दुसरे माझे मित्र आदाडे म्हणून आहेत, त्यांचा 73वा वाढदिवस आहे. असे आम्ही सिनियर आहोत पण अजूनही आम्ही जवान आहोत. कहते हैं बूढ़े कुछ नहीं करते, बूढ़े कुछ नहीं करते, बूढ़े सब कुछ करते लेकिन कोई शक नहीं करता. इसलिए हमारे बूढ़े हैं. खरंच आम्ही जवान आहोत. तुम्ही या सकाळी तिथे बघा, अहो काय हसणं असतं, काय खेळणं असतं. आणि हे आमचे गुरुजी परमार्थात 1 नंबर. दुसरे स्वामी आहेत, रामकृष्ण आले नाहीत ते. त्यांचा मंत्रोच्चार, त्या गुरुजींचा मंत्रोच्चार प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा 9 ग्रहांचं पाठांतर यांच्या मुखे आम्हाला ऐकायला मिळते. खरंच तो भाग्याचा दिवस आहे माझा की मी ह्या LNT मध्ये आलो आणि यांची संगत मला भेटली. आणि मी आपण प्रत्येकाला विनंती करतो, आज माने साहेबांचा 77वा वाढदिवस आहे. आपल्या सिनियर सिटीजनने त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. बनने के लिए ये बहुत अच्छी एक्सरसाइज है. समझो पेशेंट लेटा है ऑपरेशन थिएटर में, उसके हाथ में स्केलपेल. और अगर आपको कंस्ट्रक्शन वर्कर चाहिए तो सीमेंट मिक्स किया और फिर लेवलिंग के लिए भी उन्होंने किया. ये बहुत बहुत मतलब इंटरेस्टिंग एडुकेटिव डांस. कौन है इसका प्रवर्तक, कौन है कोरियोग्राफर, कौन है? रितिका. क्या बात, 2-3 करियर ऑप्शन आपने इस गाने में दे दिए. बहुत बढ़िया भाई, तू स्कैल्पेल लेके शुरू हो जा. बिल्कुल बिल्कुल, बहुत बढ़िया. और इसके बाद गुरुजी आइए, आप एक सॉन्ग परफॉर्म करने वाले हैं. ये गौली साहब की तरफ से एक्चुअली सॉन्ग है. हाँ, गौली साहब की तरफ से ये सॉन्ग है एक्चुअली. अच्छा, गौली साहब की तरफ से है. हाँ, तो आप परफॉर्म करने वाले हैं सर. मुजुमदार जी, सही. जैसे गौली साहब बोल रहे हैं अपने मिसेस के लिए. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. मुरादें हो पूरी सजे हर तमन्ना, मोहब्बत की दुनिया के तुम चांद बनना. मुरादें हो पूरी सजे हर तमन्ना, मोहब्बत की दुनिया के तुम चांद बनना. बहारों की मंजिल पे हंसना हंसाना, खुशी में हमारी भी आवाज सुनना. कभी जिंदगी में कोई गम न आए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए.
मुझे जो खुशी है तुम्हें क्या बताऊं, भला दिल की धड़कन को कैसे छिपाऊं। मुझे जो खुशी है तुम्हें क्या बताऊं, भला दिल की धड़कन को कैसे छिपाऊं। कहीं हो न जाऊं खुशी से मैं पागल, तुम्हें देख कर और भी मुस्कुराऊं। खुदा दिल जनों की नजर से बचाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। पहुंचा दी, क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। एक दिल से दूसरे दिल तक, क्या बात है। अब हम सुनेंगे अपनी मम्मी के बारे में, इनके बच्चे क्या सोचते हैं। तो आइए, आई कॉल ऑल द सिबलिंग्स, आइए प्लीज। विश्वंबर, अक्का प्लीज, खुशी, कहाँ गए? आधी मग चालेल, मामी बद्दल भाच्या काय म्हणतात? भाच्या प्लीज, ऑल द भांजीज, ऑल द भांजीज। हॅलो. हॅलो. सर्वांना मराठी समजत असेल, बाकीचे ना हिंदी, पण मी मराठीतूनच बोलणार आहे, तर तुम्ही समजून घ्या. आज माझ्या मामीचा वाढदिवस आहे. मामी, तुमचे किती गुण गाऊ, तुमच्यासाठी माझे शब्द अपुरेच पडतील, कारण माझ्या मामीसारखी मामी कोणी होणं शक्यच नाही. मामी म्हणजे माझ्या एकुलता एक लाडक्या मामाची बायको. म्हणजे लहानपणाची गोष्ट आठवली की ज्यावेळेस मी वाटत चौथीला वगैरे असेल, तिसरी चौथीला, त्यावेळेस मामाचं लग्न झालेलं. आणि ते आई, आमची आजी राहायची खैरीबाई चाळीत आणि आम्ही राहायचो अमीनाबाई चाळीत. म्हणजे एक चाळ सोडून आम्ही राहत होतो. आणि तेव्हा मामाचं लग्न तेलेगलीच्या चौकात झालेलं. आणि त्या चौकामध्ये म्हणजे ते लग्न आठवतंय की मंडोळ्या बांधल्या होत्या, खुर्चीत दोघे बसलेले, एक थम्सअप आणि 2 स्ट्रॉ, आणि ते दोघे पित होते. म्हणजे ती जुनी आठवण. आणि माझी कोकोला काय आता इतके वर्ष झाले, मी आठवण तरी ठेवली बघ. आणि तो क्षण म्हणजे जेव्हा मामीचा वाढदिवस 70वा आहे, तर काय बोलावं. तर सगळ्या गोष्टी ज्या मामी आमची जेव्हा लग्न करून घरात आली तेव्हापासून सगळ्या गोष्टी एक एक आठवायला लागल्या. माझी मामी गावची साधी पण खूप संस्कारी. म्हणजे नंदाच्या 4 त्या नंदांना पण तिने कधी गोकुळा ताई किंवा सुमन वंश वगैरे असं नाही बोलली. म्हणजे नेहमी माझ्या आईला अक्का साहेब, आमच्या ताईला ताई साहेब, कोणाला वंश, आणि एक कोणाला काय वंजी, असं म्हणजे ती त्यांनी बोलायचे. आणि नुसताच नंदांना मान दिला नाही, तर नंदांच्या मुलांना म्हणजे आम्हाला सर्वांना आजही आम्ही एवढ्या वयाच्या झालो तरी म्हणणार, ओ ज्योत्स्ना, ओ रेखा, कधी अरे तुरे केलं नाही. म्हणूनच म्हणते माझ्या मामीसारखी कोणी मामी होणं शक्यच नाही. आणि मुळात म्हणजे आजकालचे भावजं आहेत ना, ते कधीच कोणाला असे नुसत्या ताई म्हणून हाक मारत नाही. अमुक ताई, तमुक ताई, आणि मागून काय बोलत असेल माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणातली गोष्ट आहे आठवलेली, मी आजपर्यंत कोणाला सांगितली नव्हती, पहिल्यांदा सांगितली. लहानपणी ना आमचा मामाचा एक मुलगा होता, त्याची वाढ मोठी होत, तर तो बेडवर झोपूनच होता. आणि त्याला जे दूध होतं ना, ते अमूल पावडरचं दूध दिलं जायचं. आणि माझी मोठी बहीण पोलिओ झालेली होती आणि ती नायर हॉस्पिटलला, तिने आजी आणि आई हॉस्पिटललाच असायच्या. आणि मी काय करायची, ती मिल्क पावडर खाण्यासाठी आई म्हणजे आजी, मामी, मामा, बाबा गेले की गुपचूप घरात शिरायची
आणि ती दुधाची मिल्कची पावडर खायची. हा, मला मिल्क पावडर आजही आवडते. मी आजही ऑर्डर करते आणि घरात ठेवते खायला. आणि ते मिल्क पावडर खायची. पण तो डब्बा संपायचा. पण कधीच माझ्या मामीने कोणाकडे तक्रार केली नाही की हा डबा कसा संपतो, किंवा आम्ही त्यांच्या एक चाळ सोडूनच राहत होतो. तर त्यांना तर माहिती होतं की आम्ही संजय घरी जास्त आमचं येणं जाणं होतं. तर कधी विचारल्या, ओ ज्योत्स्ना तुम्ही पावडर खाल्ली का? आजकालच्या भावजाया सांगते, आम्ही जर माहेरी गेलो आणि इकडची वस्तू तिकडे हल्ली की लगेच म्हणतात, अरे इकडचं तिकडे गेलं, तिकडचं इकडे, कोणी हात लावला? म्हणजे हा फरक आमच्या मामी आमची फार संस्कारी. आणि म्हणूनच म्हणते, मामी तुमच्यासारखी कोणी मामी होणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहान होतो आणि आम्ही 11 भाच्या आणि 5 भाचे. मामा आमचा खूप लाडका आणि मामाचे आम्ही खूप लाडक्या. लहान असताना आम्ही रविवार आला की हमखास आजीच्या घरी जायचो. आणि आमचा मामा तोही वाटच बघायचा की कधी भाच्या येतात. ओसरीत बसायचा, नखं काढायचं आमच्या प्रत्येकाचे. आम्ही लाईनी कशी उभे राहायचो आणि एकेकाची नखं काढायचं, मळ काढायचा. 11 भाचे म्हणजे विचार करा. आणि 5 भाचे तिकडे यायचे. पण आमच्या मामीने कधी नाक मुरडला नाही की मामाचे कान भरले नाही की हा भाच्या एवढ्या येतात, किंवा कधीच आम्ही ऐकलं नाही. मामीने आमच्यावर खूप प्रेम केलं. आज माझी आई नाही, मी स्वतः आता मध्यंतरी आजारी होती, पण नेहमीच तिचा कॉल असतो, विचारपूस असते. आणि आता आजारपणात पण त्यांनी मला खूप दिलेला की ज्योत्स्ना तुमचा रिपोर्ट नॉर्मलच आहे, तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे एक आईसारखंच त्यांनी ते आधार देणारे आमच्या मामी आहेत. म्हणूनच म्हणते, मामी तुमच्यासारखी कोणी मामी होणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझा भाऊ लहान होता, मला 9 वर्षापर्यंत, तरी 9-10 वर्षापर्यंत. म्हणजे माझी आई तर नव्हती. तो लहानपणी आमचं शौचालय बाहेर होतं. तो बाहेर शी करायला जायचा आणि मामीकडूनच धुवून घ्यायचा. हट्टाच त्याचा. पण तरी माझ्या मामीने कधीच नकार नाही दिला. नाही तर मी का धुवू, नाही तर तुमचं तुम्ही धुवा, मुळीच नाही. खूप माझी मामी चांगली आहे, अगदी आईप्रमाणे. मामी खरंच तुमच्यासारखी मामी होणं शक्य नाही कोणी. मामी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुम्हाला खूप मानतो. आमची मामी खूप खूप चांगली आहे, खूप खूप गुणी आहे. आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. हॅलो मामी, तुम्हाला 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी मामी इतकी सुंदर आणि खरंच माझं लहानपण वगैरे सगळं आमच्या आजीकडेच व्हायचं. मामाने आम्हाला एवढ्या मामाच्या आठवणी आमच्या मुलांना सुद्धा मामाने खेळवलेलं आहे. आम्हाला ते क्षण आठवतात. एवढा माझा मामा कॉमेडी ना, म्हणजे आम्हाला कुणाची आठवणच व्हायची नाही. आणि आमच्या मामीने पण आम्हाला कधीच कशात कमी पडू दिलं नाही. आजी असायची तेव्हा पण आणि आता पण सारी भाषा करते. आणि माझं नाव, माझ्या आईला 6 मुली आणि 8वा मुलगा झाला. तर मला तर मामी इतकी आठवते की माझं नाव मामीने नको म्हणून नकुसा ठेवलेलं आहे. माझ्या आईने मला प्रत्येक क्षणाला आठवण करून दिली आहे. खरंच अशी मामी कुठेच भेटणार नाही, अशी आमची मामी आहे. मामी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करीन की माझ्या मामीला उदंड आयुष्य आणि आरोग्य चांगलं लाभू दे. खरंच काय नकुशा हे नाव ठेवलेलं आहे. आणि म्हणजे मला एकदम आठवणी कशा असाव्यात ना, की कधी कधी म्हणजे आपण आपल्या घरात म्हणजे टिपिकल मिडल क्लास जे आपण चाळीत वगैरे राहतो ना, तिथे एक मस्त असतं की आई कधी पण स्वतःचा मोठेपणा जेव्हा मुलांना सांगत असते ना, तेव्हा ती नेहमी म्हणते, लहानपणी आणि आता तुम्ही मला शिकवताय. ह्या सगळ्या आठवणी त्यांनी आज खूप उज्ज्वलित केलेल्या आहेत. त्यामुळे फार बरं वाटलं. आणि याच्यानंतर मला असं वाटतं आपण अगदीच पारंपरिक पद्धतीने जिथे अगदी आणि मतलब मुझे नोटीस दिसते मला स्वतःला आज इतका आनंद होतोय, अगदी घरात असल्यासारखं वाटतंय मला. घरी पण कोण ऐकत नाही, इथे पण तुम्हाला पटली नाही काय बोलतोय. आणि बोलतोय
आणि काय म्हणजे एकंदरीत बहुत घर जैसा माहौल आहे ना, काय म्हणतो? माझ्या भाच्याने जे 2 शब्द आणि मनोगत व्यक्त केलं खरं अगदी मला भरून आलं. त्यांच्या लहानपणापासून ते आता हेपर्यंत सर्व त्यांनी माझा इतिहास सांगितलेला आहे. ऐकून खरंच फार बरं वाटलं. ते म्हणतात अशा त्यांनी म्हणाले असे मामा आणि मामी मिळायला तकदीर लागते. तर मी म्हणू शकतो की आम्हाला तुमच्यासारखे भाच्या मिळायला हे माझं भाग्य फार आहे. त्याच्या अगोदर कोणीतरी आई झाली असेलच नाही, कारण आई अशी व्यक्ती असेल. हे पहिलं वाक्य खूप मस्त आहे. आई म्हणजे देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट. आता या भेटीचा आपण कसा उपयोग करतो, कारण भेट मिळाल्यावर शक्यतो जेव्हा ती आपसुकच मिळते ना तेव्हा कधी कधी तिची कदर आपण ठेवत नाही. पण आईसारखं खूप वेगळं असं समीकरण असलेलं एक देवाचं स्वरूप जेव्हा आपल्या घरात खेळत असतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या घराला विटा सिमेंटपेक्षा एक वेगळं रूप ती द्यायचं काम करत असते. कसं असतं माहितीये का की आई घरात नाही आहे किंवा आई मावशीकडे गेली आहे, आई बाहेर गेली आहे, बाजारात गेली, हे माहीत असताना पण कामावरून थकून आलेला मुलगा जेव्हा लेस शूजची काढताना आपसुकच विचारतो आई कुठे आहे. काहीच काम नसतं बरं, पण त्याला फक्त ती कुठे आहे कशी आहे समोर बघायचं असतं. आणि असं करता करता जेव्हा आयुष्यातली अनेक वळणं मुलं पार करत जातात आणि स्वतःच्या आईच्या 70व्या वर्षी जेव्हा ही सगळी मुलं तिला शुभेच्छा देतील तेव्हा दाट शक्यता होते निर्माण की त्यांचेही अश्रू अनावर होऊ शकतात. सर्वात मोठं कोण तुमचं मुलांमध्ये सर्वात मोठे कोण? माधवी. माधवी ये बरं. ते तिच्यानंतर दीप्ती, मग तृप्ती, मग विश्वंभर. ओके. आणि ह्यांना जॉईन करतो मी. पूजा प्लीज जॉईन हो, कारण मला नाही वाटत तुझ्या नंदा तुला वहिनीसारखं ट्रीट करतो. एकदम खूप छळतात. हे आम्ही साधारण तिच्याकडे बघून कळते आम्ही किती छळ मांडलाय तुम्ही तिचा तो. विश्वम प्लीज. हा आता मोठ्यांपासून सुरुवात करूया. अक्का वाटी काय नेहमी मीच पुढे यार, काय मला सुरू करायला लागतं. प्लीज सावडकर कम यार. काय कबुला रे या माणसाने माझी जी आज मदत केली. अरे काय सांगू, मला एक पेन किलर दिली. आता मी कार्यक्रम जो काय करतो ना तो दाजीमुळे करतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे दाजीमुळे. हा हे काय तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे मटेरियल परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. अरे यार सिरियसली या सासूबद्दल बोलत या. अरे या मम्मी म्हणजे आमचा आदर्शस्तंभ आहे. फक्त मम्मीच नाही, मम्मी पप्पा दोघं पण. आज मम्मीचा वाढदिवस म्हणून मम्मीबद्दल बोलायचं. मम्मी म्हणजे आमचा आधारस्तंभ. प्रत्येक वेळेस काही असो, म्हणजे अगदी घरातलं काही काम असू दे, आमचं बाळणपण म्हणा, अगदी मोठ्या मुलीच्या वेळेस तर मी मम्मीकडेच होते, पण ज्यावेळेस 2 नंबरचा मुलगा झाला त्यावेळेस मी माझ्या घरी होती. पण ती रोज माझ्यासाठी इथून गोवंडीला यायची, अंधेरीवरून रोज अपडाऊन करायची. रोज येऊन माझ्या मुलाची मालिश करायची, त्याला आंघोळ, माझं खाणं वगैरे सगळं करून रोज यायची माझ्यासाठी. आणि तिचे कष्ट ते बघितलेत ना, त्याच्यामुळे आम्हाला ताकद येते की आपण पण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी कष्ट करावं. त्यामुळे आम्ही तिचं जे म्हणतात ना तिच्यासारखं नाही करू शकत, पण तिच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही की आपण आपल्या कुटुंबासाठी झटायचं, लढायचं. हे सगळं तिच्याकडून शिकलो. तिने कधीच मेहनतीला कधीच नाकारलं नाही. तिच्या दारात कोणी आलं कधीच उपाशी गेलं नाही. तिने सगळ्यांना म्हणजे अगदी पोटभर खाऊ घालूनच हे केलं. म्हणजे अक्षरशः आमचं कुटुंब तर खूप मोठे, आत्यांच्या मुली कुटुंब तर आहेच, पण बाहेरचं जरी कुणी आलं ना, म्हणजे अक्षरशः शेजारच्या आमचं कुणी नातेवाईक जरी आलं, शेजाऱ्यांच्या घरी नसेल कुणी, तरी माझी मम्मी जास्त काय नाही, भाकरी ऑमलेट करून काय नाही या बाबा या
तिचं आम्ही बघितले. त्यामुळे ती शिकवण आम्हाला भेटली आहे की बाबा कोणाला उपाशी ठेवायचं नाही आणि कधीच हार मानायची नाही. आई आणि वडील म्हणजे देवाने स्वतः एक अवतार घेतला आहे आपल्यासाठी, आपले स्वतःचे देव. तर आई काय असते, आई सगळ्यांसाठी सगळं असते. आई म्हणजे निशब्द, मला काही बोलायचं नाही, फक्त एवढंच आहे. त्यांचा 70वा आज वाढदिवस आहे. तर सर्व मंडळी तुमच्यासाठी स्पेशल ठेवलं मी पाठीमागे. तर 70वा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अजून आम्ही 80वा वाढदिवस करायची आमची अपेक्षा आहे. देवासमोर हीच प्रार्थना की त्यांना चांगलं आयुष्य देऊ आणि हा आमचा सुखी परिवार असाच आहे. मम्मीचे काय शब्दच कमी पडतात बोलायला. मम्मीविषयी शब्दच कमी पडतात बोलायला. पण म्हणजे आपल्याला म्हणजे मला बरं नसेल किंवा काही तिला न सांगता आपोआप तिकडे तिला कळतं की बाबा काय झालंय, तुझा आवाज का बारीक येतोय किंवा काय, म्हणजे आपोआप ऑटोमॅटिक तिकडे लगेच तिला कळून जातं. काही कुठेही म्हणजे प्रॉब्लेमच असेल काय असेल, मम्मीला एक फोन केला की धीर येतो, आधार आहे सगळ्या घराचा. पहिला घरात गेला की मम्मी कुठे, मम्मी कुठे, जे लहानपणापासून ते अजूनही आमचं दैव, मम्मी कुठे, मम्मी दिसली पाहिजे. बस मम्मीचा एक दिवस जरी फोन नाही आला तर मम्मी फोन नाही करत आहेस. हे सगळे असतात छोट्या छोट्या गोष्टी ज्या खूप मॅटर करतात आयुष्यामध्ये. त्याच बाकी काय बस. मामी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मामीबद्दल काय बोलायचं, ॲक्च्युली मी ChatGPT केलं की सासूचा वाढदिवस आहे काय बोलू, तर ChatGPT मला सांगितलं की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे वगैरे असं सांगितलं. मला मराठी कळतं का मी हिंदीमध्ये बोलू. तो मैंने ना ChatGPT दिया. पहले आप सबका बहुत स्वागत, आप यहाँ पर आए. तो मैंने ChatGPT किया तो हैप्पी बर्थडे ये आया, लेकिन ChatGPT को पता नहीं कि मेरी माँ सासू माँ है वो कैसी है, उनका स्वभाव कैसा है, उनका नेचर कैसा है, वो उनको पता नहीं बिल्कुल. तो बोला छोड़ दो ChatGPT, जो आए दिल में बोल देंगे, बात खत्म. मेरा शादी 2010 में हुआ, सॉरी 2009 में हुआ. तो 2009 में शादी हुआ और इनका मतलब जो मामी है उनका बहुत स्ट्रगल किया, मैंने लाइफ में बहुत स्ट्रगल किया. हर एक के लाइफ में होता है कि एक हिडन पर्सन होता है, हर एक के लाइफ में हिडन पर्सन होता है कि जो उसको दिखता नहीं है. लाइफ बनाता है, फ्लैट लिया, जैसे कि विष्णु ने फ्लैट लिया, किसने फ्लैट लिया तो विष्णु ने फ्लैट लिया, लेकिन उसके पीछे एक बंदा होता है, हिडन पर्सन होता है. तो जैसे कि ये बिल्डिंग है, बिल्डिंग के पिलर सबको दिखता है, ये पिलर है, लेकिन इसके पीछे में फाउंडेशन होता है. ये जो इसको मराठी में हम लोग जोधा बोलते हैं, पाया बोलते हैं. जो मामी को अगर मैं बोलूँ ये पिलर नहीं है तो ये पाया है, फाउंडेशन है, फाउंडेशन है. जब इसने विष्णु ने फ्लैट लिया यहाँ पर, बोलने के लिए बोलते हैं कि चलो सब लोग बोलते हैं, हम लोग भी बोलते हैं विष्णु ने फ्लैट लिया, लेकिन अगर मामी अगर चाहे मतलब उस टाइम पे उनको डाउन पेमेंट सब कुछ जो भी है 2009 से 8 से उन्होंने खुद का काम चालू किया, फिर कुछ अर्निंग किया. उन्होंने मुझे भी, मैं भी मेरा भी एक किस्सा है वो बताऊंगा आगे, तो बोला एक दो पॉइंट में बोल दूंगा. तो विष्णु ने जब भी फ्लैट लिया तो उसके लिए डाउन पेमेंट उन्होंने कुछ महिंद्रा में रूम लिया था उनके इससे, तो रूम बेचा और अपने लड़के के लिए डाउन पेमेंट करके वो अभी सर विष्णु ने सिर्फ अपना लोन किया और आगे का वो कर रहा है, लेकिन उसके नीचे पीछे
एग्रीमेंट के लिए पैसा जो भी है वो उन्होंने दिया है। अगर वो नहीं चाहती थी तो आज ये यहाँ पर नहीं आता था, लेकिन ये इनकी वजह से ये आ गया है, नहीं तो ये नहीं आता था यहाँ पर। आज हम लोग यहाँ पर बैठे नहीं होते थे। ये विषय को भी एक्सेप्ट करना चाहिए और एक्सेप्ट करेगा वो। और क्या है, हम उनके एक हमारी साली कहाँ गया ना, बड़ी साली है, सॉरी हिंदी मुझे थोड़ा मेवणी बोलता हूँ, मेवणे माझी मिसेस आहे। तर मामींचं जे प्रेम आहे दोघी मुलींवरती आहे, पण विषयावर थोडं जास्त आहे। हाँ, ते थोडंसं जास्त आहे विषयावरती। पण जब भी उनका टाइम आता है, जब भी लड़की हो या कुछ भी है, जब भी प्रॉब्लम में आता है, कभी वो लड़का और लड़की का उन्होंने कभी ये नहीं देखा। 2010 में मैंने 11 में घर लेने का सोचा था मैंने, 2011 में। तभी मेरे पास कुछ भी अमाउंट था नहीं, तो मैं जब भी अंधेरे में हम लोग रह रहे थे वहाँ पर गया, तभी 2 लाख या कुछ अमाउंट दिया था उन्होंने। मेरे लिए 2 लाख बहुत इंपॉर्टेंट था। आज तो 10 लाख भी रहेगा, वो इंपॉर्टेंट नहीं, लेकिन उस टाइम में 2 लाख बहुत था। उन्होंने मुझे एक ही वर्ड पे 2 लाख रुपए दिया था, और मेरे पास एग्रीमेंट के लिए पैसा नहीं था। मैंने वहाँ पर उन्होंने दिया, मैंने वहाँ पर जाके घर लिया। और फिर उसी के बाद में विशु का इंजीनियरिंग का कॉलेज का उसी टाइम पे फेस आने वाला था पूरा में, उन्होंने उनको उधर भेजा था। लेकिन मुझे उन्होंने बोला नहीं कि मेरा लड़के के लिए उसका कॉलेज का है, मुझे पैसा चाहिए, अमाउंट चाहिए, कुछ भी चाहिए। उन्होंने वो कॉलेज का भी हैंडल किया, और यहाँ पर मुझे भी उन्होंने कभी नहीं बोला कि मुझे इतना अमाउंट चाहिए, पैसा चाहिए, कभी नहीं बोला। तो बाद में मैंने उनको पैसा दे दिया, लेकिन उस टाइम पे उन्होंने लड़की का भी हैंडल किया और लड़के का भी पढ़ाई किया, सब कुछ किया। आज भी उनका संस्था है और अच्छे से चल रहा है, और 70 ईयर्स होने के बाद भी वो लड़के के डिपेंड नहीं है, और आज खुद इंडिपेंडेंट है। लड़का इन पे डिपेंड है आज भी। ये अगर चाहे तो ये नहीं दे सकते, जो भी अमाउंट आता है वो लड़का लेता है, फिर जो भी है डिस्ट्रीब्यूशन कर लेता है। थँक्यू येत नाही, माझे अश्रू सगळं सांगून गेले, तिने सगळं शिकवलंय, बाकी बोलता येत नाही। 70व्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आईबद्दल आता काय बोलू मी। म्हणजे डे 1 पासून त्यांनी मला खूप मदत केली, म्हणजे असं कधी जाणीव नाही होऊ दिली की मी मुलगी नाही सून आहे, आणि इव्हन माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला काय हवं नको ते सगळं बघत होत्या। त्यांना म्हणजे स्वतः जमत नव्हतं गुडघ्यांनी किंवा चालायला वगैरे, त्यांचे पाय वगैरे दुखायचे, कंबर दुखायची, तरी पण ते चुकत नव्हत्या की सकाळी काय खाणार पूजा, रात्री काय बनवायचं पूजा, सगळं म्हणजे डे 1 पासून त्यांनी माझी खूप काळजी घेतली। तर नशीब लागतं अशी फॅमिली आणि अशी सासू मिळायला, तर मी आहे नक्की। थँक्यू आई। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, हिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी।
ठाई ठाई ए आई, तू भासे ठाई ठाई, तू नदी मायेची लाडकी तुम्हाला, तूच आई हवी जन्मोजन्मी मला. झोपी गेले हे जग झोप येईन बघ, गाना तू अंगाई. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तू मला. ए आई तू भासे ठाई ठाई ए आई, तू भासे ठाई ठाई आई. तू आहेस ना, तू आहेस ना. नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांगना आहेस ना. कधी शारदा तू कधी लक्ष्मी, तू कधी रागिणी वा कधी रागिणी. सहस्रावधी सूर्य सुखतात जे जे स्वयंभूवशी दिव्य सौदामिनी. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझी थोरली काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमला याच्या वेदना. तू आहेस ना, अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. फक्त तू जन्म दे देस येथे तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. फक्त तू जन्म दे देस येथे तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. माँ मेरी माँ प्यारी माँ, मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर. मेरी माँ मेरी माँ प्यारी माँ, मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ, मम्मा.
बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी तराने खुशी के गाएगी। तेरे होते किसका डर, तू दुआओं का है घर। मेरी माँ प्यारी माँ, मम्मा हो माँ, मेरी माँ प्यारी माँ। नमस्कार. काय म्हणते आई? हॅपी बर्थडे. कसं चाललं आहे? मस्त ना एकदम. काय मला समोरून बोलता येत नाही, मी रेकॉर्ड करतो. हॅपी बर्थडे आई. आई, तुझ्यावर मी खूप 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 प्रेम करतो, तुला माहिती आहे. माझ्या आयुष्यात जे काही मी आता आहे त्या मागे तूच आहे, त्यात काही शंकाच नाही. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. लहानपणी मला वाटायचं की सगळ्यांच्या आयुष्यात अशीच आई असते, पण मोठा झाल्यावर आता मला समजते देव प्रत्येकाला सारखं भाग्य देत नाही. तू माझ्यासाठी एकदम स्पेशल आहेस आणि माझ्या मुलांसाठी आजी पण एकदम भारी. तू आपल्या घराचा आत्मा आहेस. लहानपणी मला आठवतं आहे, लहानपणी जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा तू झोपायची नाही, माझ्या बाजूलाच असायची, रात्रभर जागी असायची. कधी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावायची, कधी औषध द्यायची, देवाचं नाव घ्यायची, नजर काढायची. आज पण तू नजर काढते माझी. आई, तू माझ्यासाठी किती त्याग केलं आहे मी जसजसं मोठा होत गेलो तसं तसं समजते. माझ्या शिक्षणासाठी दागिने गहाण ठेवले, माझ्या प्रत्येक स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानलंस तू. माझ्यासाठी नेहमी सर्वोत्तम गोष्ट देण्याचा प्रयत्न करतेस, आजपर्यंत करते. किती काय काय मी अपेक्षा करतो, लाईक मोबाईल पाहिजे, हा लगेच 5 महिन्यांनी दुसरा मोबाईल घेते. मला कधी नाही बोलत नाही तू, एकदम भारी आहेस तू. आणि ते आता तू माझ्या मुलांवर जेवढं प्रेम करतं ते बघून मला एकदम भारी वाटतं. मी असं कुठलं पुण्य केलं आहे मला तुझ्यासारखी आई मिळाली मला माहीत नाही. आज मी पण अनेक चुका करतो, नेहमी करतो चुका. जर लिस्ट आहे माझी मोठी. किती संकटांना प्रत्येक संकटातून बाहेर येतो, कारण तुझं अदृश्य कवच आहे माझ्यासोबत, तुझ्या पुण्य यायचं. तू माझी शक्ती आहेस, माझा आधार आहेस. आज तुझ्या 17व्या वाढदिवशी मी देवाकडे फक्त एकच मागणं मागतो, तुला निरोगी आयुष्य मिळते. तू कायम आनंदी राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी नाही पडू. आई, जर देवाने मला पुन्हा जन्म दिला ना तर मला तुझा मुलगा नाही व्हायचा आहे. मला तुझा मुलगा असण्याचं सुख या जन्मात भरभरून मिळते, पण पुढच्या जन्मी तू माझी मुलगी म्हणून यावी असं मला वाटतं. कारण मला तुझे सगळे लाड पुरवायचे आहेत, ज्या प्रत्येक हट्टाला हो म्हणायचं आहे. तू लहानपणापासून जे स्वप्न बघितले असशील ती मला पूर्ण करायची आहेत. तू माझ्यासाठी रात्रभर जागली आहेस, पुढच्या जन्मी मला तुझ्यासाठी जागायचं आहे. तू माझ्यासाठी आयुष्यभर धावत राहिलीस, मला तुझ्यासाठी धावायचं आहे. तू मला राजकुमारासारखं जपतेस, मला तुला राजकन्यासारखं जपायचं आहे. या जन्मात तू माझी आई आहेस, पुढच्या जन्मी तू माझी मुलगी हो. कारण तुझं माझ्यावर असलेलं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. पण प्रयत्न मात्र नक्की करेन आई. या जन्मी तू मला जन्म दिलास, पुढच्या जन्मी तू माझी मुलगी हो. मला तुला पुन्हा एकदा जगभराचं प्रेम द्यायचं आहे. हॅपी बर्थडे आई. नमस्कार. काय म्हणते आई? हॅपी बर्थडे. कसं चाललं? मस्त नाही एकदम. काय मला समोरून बोलता येत नाही, मी रेकॉर्ड करतो. हॅपी बर्थडे आई. आई, तुझ्यावर मी खूप 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 प्रेम करतो, तुला माहिती आहे. माझ्या आयुष्यात जे काही मी आता आहे त्या मागे तूच आहे, त्यात काही शंकाच नाही. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. लहानपणी मला वाटायचं की सगळ्यांच्या आयुष्यात अशीच आई असते, पण मोठा झाल्यावर आता मला समजतंय देव प्रत्येकाला सारखं भाग्य देत नाही. तू माझ्यासाठी एकदम स्पेशल आहेस आणि माझ्या मुलांसाठी आजी पण एकदम भारी. तू आपल्या घराचा आत्मा आहेस. लहानपणी मला आठवतंय, लहानपणी जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा तू झोपायची नाही, माझ्या बाजूलाच असायची, रात्रभर जागी असायची. कधी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावायची, कधी औषध द्यायची, देवाचं नाव घ्यायची, नजर काढायची. आज पण तू नजर काढते माझी. आई, तू माझ्यासाठी किती त्याग केलंय मी जसजसं मोठा होत गेलो तसं तसं समजते. माझ्या शिक्षणासाठी दागिने गहाण ठेवले, माझ्या प्रत्येक स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानलंस.
माझ्यासाठी नेहमी सर्वोत्तम गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत करते. किती काय काय मी अपेक्षा करतो. लाईक मोबाईल पाहिजे, हा लगेच 5 महिन्याने दुसरा मोबाईल घेते. मला कधी नाही बोलत नाही, एकदम भारी असतो. आणि ते आता तू माझ्या मुलांना जेवढं प्रेम करतो ते बघून मला एकदम भारी वाटतं. मी असं कुठलं पुण्य केलं आहे मला तुझ्यासारखी आई मिळाली मला माहीत नाही. आज मी पण अनेक चुका करतो, नेहमी करतो. चुका जर लिस्ट आहे माझी मोठी. किती संकटांना प्रत्येक संकटातून बाहेर येतो, कारण तुझं अदृश्य कवच माझ्यासोबत, तुझं पुण्य आहेस, तू माझी शक्ती आहेस, माझा आधार आहेस. 5 ते 17 वाढदिवशी तुझ्याकडे फक्त एकच मागणं मागतो, तुला निरोगी आयुष्य मिळेल. तू कायम मनात आनंदी राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी नाही पडू. आई, जर देवाने मला पुन्हा जन्म दिला ना, हाय मम्मी, आज तुझा 17वा वाढदिवस आहे. पण आज मी येण्याचा प्रयत्न करणार, पण जर नाही आली तर सॉरी. तुझ्याविषयी जर बोलायचं तर तू एक आधारस्तंभ आहे आमचा. आणि कसं आहे ना की माझ्या मुलांना जे संस्कार दिले ते तुझ्या आणि पप्पांमुळे घेतले. आज जे काय आहे आमच्याकडे, जे आम्ही मेहनत करतोय, जे सगळं आहे सक्सेस आम्हाला, जे तुझ्या मार्गदर्शनाने आहे. की तुझी मेहनत जी बघितली ना, की प्रत्येक वेळेस तू झटायची आमच्यासाठी. आणि हे एक तुझ्याकडून शिकले की आपल्या कुटुंबासाठी आपण ठामपणे उभं राहायचं असतं. मग ते किती कष्ट पडू देत, आपण आपलं मागे हटायचं नाही. आपण आपलं सगळं जे काय आहे आपलं कुटुंब, आपण आपलं कुटुंब सावरायचं असतं. आणि किती आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण आपण आनंदात राहायचं. हे तुझ्याकडून शिकले. तू किती संकट आले तुला बघितलं, किती माणसं एवढे तुझ्याकडून कुणी उपाशी गेलं नाही. तू प्रत्येकाला म्हणजे अगदी भरभरून दिलंस आणि आम्हा चौघांना तू खूप दिलंस, खूप. त्यामुळे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू निरोगी राहा. तुला लक्ष्मी तर आहेच प्रसन्न, पण तू निरोगी राहा. म्हणून हीच आईकडे प्रार्थना करते की माझ्या आईला निरोगी ठेव आणि हसता खेळतं ठेव. नाचो धनादन, म्यूजिक बजाओ, कह दो ये सबसे. सेलिब्रेशन, नाचो धनादन, म्यूजिक बजाओ, कह दो ये सबसे. आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से.
तुझ्या कृपेची छाया असू
happy birthday